सुवर्णा तुम्हा सर्वांचे आजच्या नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण या व्लॉगमध्ये घरात कुठलीही भाजी नसताना कुठली भाजी करावी हा प्रत्येक स्त्रियांना पडलेला अगदी गंभीर प्रश्न असतो। अशा वेळेस आपण शेवभाजी करू शकतो। तर शेवभाजी ही अगदी घरगुती साहित्यामध्ये होऊन जाते। तुम्हाला काही बाहेरचं तामझाम करण्याची गरज नाही आणि मुलंही किंवा घरातले सर्वच लोक अगदी आवडीने खातात अशी शेवभाजी करणार आहोत आपण आज। तर चला पाहूया आपण शेवभाजी। शेवभाजी ही पचायलाही खूप हलकी असते, त्यामुळे मुलंही खूप आवडीने खातात आणि वयोवृद्ध लोकांनाही शेवभाजी खूप आवडते, त्यामुळे प्रत्येकजण अशी ही शेवभाजी खाईल। चला तर पाहूया आपण शेवभाजी कशी करायची। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सर्व दाखवणारच आहे। चला तर आपण शेवभाजी बनवूया। मी इथे एक कढई घेतली आहे। कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकले आहे। त्यानंतर त्या तेलामध्ये मी उभे काप केलेले खोबरे टाकले आहे। तुम्ही हे खोबरे किसून घेऊ शकता, पण इथे मी कापून घेतले आहे। खोबरे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। त्यानंतर मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे। हे कांदे आपल्याला इथे उभे चिरायचे आहे। कांदा बारीक चिरण्याची आवश्यकता नाही, कारण कांदा आपल्याला मिक्सर मधून वाटून काढायचा आहे। इथे तुम्ही कांदा डायरेक्ट गॅसवरती भाजण्यासाठी घेऊ शकता, पण मी इथे कढईमध्ये कांदा परतून घेतला आहे। कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे, त्यामुळे आपली शेवभाजी खूप टेस्टी व चवदार होते। त्यानंतर आपल्याला मध्यम आकाराचा टोमॅटो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। टोमॅटो हे उभ्या पद्धतीने कापून घ्यायचे आहे। त्यानंतर टोमॅटो देखील आपल्याला मस्त परतून घ्यायचे आहे। मी इथे टोमॅटोच्या सर्व बिया काढून टाकल्या आहेत। टोमॅटोच्या बिया ह्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात। त्यानंतर येथे मी लसूण व अद्रक देखील टाकायचे आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थंड झाल्यानंतर काढायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकायची आहे। हे सर्व आपल्याला वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही। त्यानंतर कढईत 2 पळी तेल टाकून त्यामध्ये मोहरी आणि जिरे आणि कढीपत्ता टाकायचा आहे। घरगुती मसाला टाकायचा आहे। त्यानंतर हे मिक्सर मधून काढलेले वाटण देखील टाकायचे आहे। हे मिक्सर मधून काढलेले वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। वाटण परतल्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान येते। त्यानंतर त्यामध्ये काश्मीरी मिरची, हळद आणि धना पावडर टाकायची आहे। इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। ते पाणी गरम झाल्यानंतर गॅस बंद केला आहे। त्यानंतर ते गरम पाणी परतलेल्या मसाल्यामध्ये टाकायचे आहे। त्यामुळे भाजीला चांगली टेस्ट येते व कलर देखील छान येतो। नंतर आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे। इथे भाजीला चांगली उकळी आणायची आहे आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेव टाकायचा आहे। आता माझी शेवभाजी बनवून झालेली आहे। अगदी 10-15 मिनिटांमध्ये आणि घरच्या घरी साहित्यामध्ये होणारी ही शेवभाजी खूप छान लागते आणि टेस्टी देखील लागते। ही जो शेवभाजी जेव्हा हॉटेलमध्ये खायला जातो तेव्हा खूप महागड्या स्वरूपामध्ये दिली जाते, त्यामुळे तुम्ही ही शेवभाजी नक्की करून बघा। सर्वांना अगदी आवडीने खातील आणि खूप टेस्टी ही होते, त्यामुळे तुम्ही ही शेवभाजी नक्की करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना बाय बाय। पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।